ऑक्युपेशन त्या परमिसिबल एरियामध्ये आहे का बरोबर. एवढंच आम्ही बघतो. त्याचं ऑक्युपन्सी बघतो. जर दोन्ही गोष्टी असतील तर आम्ही तिथं काही बोलत नाही, मेजरमेंट करून. जर नसेल ते कोणाचं जरी असेल तर बिलकुल तुटणार. फक्त रिसर नोटीस देणं आवश्यक आहे. सर भूमिका जी होती ती आज प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहिल्यानंतर भूमिकेमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलेलं आहे. ड्रेनेज लाईन ज्या ठिकाणी जायला हवी होती त्या ठिकाणी लोकांनी बरेचसे अनधिकृतरित्या चेंबर्स केलेले आहेत, कंपाऊंड वॉल्स केलेले आहेत. आपलं वृक्षप्रेम अशा वेळेला खूप उफाळून येतं. आपण त्या बाजूला लगेच झाडं लावायला बघतो. तर हे न करता जे आपल्याला ड्रेनेज लाईन किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या भविष्यासाठी, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी आणि आवागमन आपलं सुचारूपणे व्हावं यासाठी आपण करणं अपेक्षित आहे. ते जर नसेल तर त्यामुळे आम्हाला कठोर कारवाई तिथे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज ज्या ठिकाणी जी लोकं असतील त्यांना आजच नोटीस इश्यू होईल आणि उद्यापासून ते काम कसं ड्रेनेजचं सुरू होईल यासाठी मी आज त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. जे लोक कामामध्ये थांबणं करणे होतं त्यांच्यावर काय कारवाई वगैरे? कारवाई त्यांना आम्ही अगोदर तर जे काही मुद्दे असतील ते प्रशासनाच्या वतीने समजावून सांगू. जर त्यांनी ते चांगल्या पद्धतीने समजावून घेतले तर ठीक, नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून काम मात्र व्यवस्थित पद्धतीने आणि कुठल्याही अडथळ्याविना कसं पूर्ण होईल याकडे आमचं लक्ष. सर अतिक्रमण थांबलेलं आहे काय? अतिक्रमण आज पडेगावमध्ये आपण पाहा, अतिक्रमण सुरू आहे. एक टीम तिथे काम करत आहे. आता यांचं उपोषण आणि बाकीच्या गोष्टी त्यामुळे मी तिथे प्रत्यक्ष व्हिजिट देण्यासाठी म्हणजे चालूच राहणार सर, कंटिन्यू चालू आहे. ठीक आहे सर, धन्यवाद.